प्रश्न पहिला, सोने या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? तर Au. लक्षात ठेवा, सोने या धातूची रासायनिक संज्ञा आहे Au. दुसरा प्रश्न, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे? तर नायट्रोजन या वायूचे. लक्षात ठेवा, पृथ्वीच्या वातावरणामध्ये सर्वात जास्त टक्केवारी नायट्रोजनची आहे आणि ते 78% आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करून घ्या. चला पुढचा प्रश्न, लोखंडाचा पत्रा गंजू नये म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? तर झिंक या धातूचा. लोखंडाचा पत्रा गंजू नये म्हणून त्याच्यावर झिंक या धातूचा थर दिला जातो. ओके, ध्वनीचे प्रसारण कोणत्या माध्यमातून होत नाही? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करून घ्या. सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. ध्वनीचे प्रसारण निर्वात या माध्यमातून होत नाही. पुढील प्रश्न, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? तर कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे हिरा. पुढचा प्रश्न, थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? तर थर्मामीटरमध्ये पारा हा धातू असतो. IMP आहे हा एक प्रश्न. पुढील प्रश्न, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? तर 21%. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण आहे 21%. पुढचा प्रश्न, ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? तर 8. ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8. तुरटी कोणत्या कारणासाठी वापरली जाते? तर रक्तप्रवाह थांबण्यासाठी. तुरटीचा उपयोग रक्तप्रवाह थांबण्यासाठी केला जातो. IMP प्रश्न आहे. जेवढे मी IMP प्रश्न देईन ते पोलीस भरतीला येऊ शकतात. संभाव्य प्रश्न आहेत ते, लक्षात ठेवा. माशाचे हृदय किती कप्प्याचे असते? तर माशाचे हृदय 2 कप्प्याचे असते. पुढील प्रश्न, अमिबा हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर प्रोटोजोआ या संघात अमिबा हा प्राणी येत आहे. खेकडा हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर आर्थ्रोपोडा. खेकडा हा प्राणी आर्थ्रोपोडा या संघात येतो. पुढचा प्रश्न, पाणी आणि क्षार यांचे शोषण कोणत्या आतड्यात होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पाणी आणि क्षार यांचे शोषण मोठ्या आतड्यात होते. ओके, पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? PYQ प्रश्न आहे. पक्ष्यांच्या अभ्यासाला म्हणतात ऑर्निथोलॉजी. पुढील प्रश्न, व्यायाम करताना थकवा का येतो? कारण शरीरात लॅक्टिक ॲसिड तयार होते. मित्रांनो, तुम्ही जर रनिंग करताना तुमची बॉडी जेव्हा जाम होते, पाय आकसून येतात, बॉडी एकदम टाईट होते, त्याचे कारण आहे लॅक्टिक ॲसिड. लक्षात ठेवा, हे लॅक्टिक ॲसिड शरीरामध्ये तयार होते, त्यामुळे तुमची बॉडी एकदम जाम होऊन जाते. त्याचे कारण आहे की लॅक्टिक ॲसिड आहे.
व्यायाम करताना थकवा येतो, बॉडी लॅक होते, याचे कारण आहे लॅक्टिक ॲसिड. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो हा. चला तर पुढचा प्रश्न आहे, किडनीचा मूलभूत घटक कोणता आहे? किडनीचा मूलभूत घटक आहे नेफ्रॉन. पुढील प्रश्न, कवकांच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते आहे? तर कवकांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर मायकोलॉजी. आर्मीचा फेवरेट प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा. दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो आर्मीमध्ये. आर्मीची CE एक्झाम असते त्यामध्ये. त्यामुळे आर्मीची कोण तयारी करत असाल तर हा प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वनस्पती रात्री कोणता वायू बाहेर टाकतात? तर कार्बन डायऑक्साईड. वनस्पती रात्री कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. पुढचा प्रश्न, पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर नियासिन. नियासिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो. पुढचा प्रश्न, बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने दूरदृष्टिता हा रोग दूर केला जातो. पुढचा प्रश्न, जन्मलेल्या बालकांमध्ये किती हाडे असतात? तर 305 हाडे. जन्मलेल्या बालकांमध्ये 305 हाडे असतात. विषाणूचा शोध कोणी लावला? IMP प्रश्न आहे. विषाणूचा शोध कोणी लावला? तर इव्हॅनोस्की यांनी. इव्हॅनोस्की या शास्त्रज्ञाने विषाणूचा शोध लावला आहे. पुढील प्रश्न, प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना काय म्हणतात? तर फर्स्ट क्लास प्रथिने. लक्षात ठेवा, प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात. सर्वात गोड शर्करा कोणती आहे? सर्वात गोड शर्करा आहे फ्रुक्टोज. पुढील प्रश्न, 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी. सर्वाधिक आढळणारे कर्बोदक कोणते आहे? तर स्टार्च. सर्वाधिक आढळणारे कर्बोदक आहे स्टार्च. ओके. पुढचा प्रश्न, काळे सोने कशाला संबोधले जाते? काळे सोने कशाला संबोधले जाते? तर खनिज तेलला. पांढरे सोने कशास म्हटले जाते? दोन्ही प्रश्न IMP आहेत. दोन्ही प्रश्न PYQ आहेत. महत्त्वाचा आहे, दोन्ही प्रश्न PYQ आहेत, त्यामुळे लिहून घ्या. पांढरे सोने कशास म्हटले जाते? तर कापूस. कापसाला पांढरे सोने म्हणतात. ओके. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2,4-D चा वापर कशासाठी करतात? तर तणनाशक. टोमॅटोला लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे असतो?
तर लायकोपिनमुळे. लक्षात ठेवा, टोमॅटोला लाल रंग असतो लायकोपिनमुळे. पुढचा प्रश्न, रक्तातील शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? तर किडनी रक्तातील शुद्धीकरणाचे कार्य करते. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर क्लोरोफिलमुळे झाडाची पाने हिरवी दिसतात, कारण क्लोरोफिल हे द्रव्य असते त्यामध्ये. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लिहून घ्या. पुढचा प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्नोमॅनोमीटर हे यंत्र वापरतात. रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? तर ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम रक्तातील हिमोग्लोबिन करते. पुढील प्रश्न, रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ कोणत्या वायूमुळे होते? रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ कोणत्या वायूमुळे होते? तर कार्बन मोनॉक्साईडमुळे. हृदयाची कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ECG हे उपकरण वापरतात हृदयाचे कार्य व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी. पुढचा प्रश्न, विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते आहे? तर न्यूक्लिअर बल. विश्वातील सर्वात तीव्र बल आहे न्यूक्लिअर बल. जेव्हा वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा कोणता वायू सोडतात? तर ऑक्सिजन. पुढचा प्रश्न, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर न्यूटनचे 3 नियम आहेत. ते कोणकोणते आहेत हे मला कमेंट करून सांगा. तिन्हीच्या तिन्ही न्यूटनचे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाठ करा, विचारला जाऊ शकतो. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर विजेच्या दिव्यात टंगस्टन या धातूची तार वापरतात. पुढचा प्रश्न, सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला? सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला? तर हम्फ्रे डेव्हिड यांनी. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर जोसेफ प्रिस्टले यांनी ऑक्सिजनचा शोध लावला आहे. पुढचा प्रश्न, विमानाचा शोध कोणी लावला? तर राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅटने. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर कथील. भांड्यांना कलई करण्यासाठी कथील या धातूचा वापर केला जातो. स्टेनलेस स्टील कशाचे संमिश्र आहे? तर स्टेनलेस स्टील लोह, क्रोमियम व कार्बनचे संमिश्र आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न IMP आहे, विचारला जाऊ शकतो, कारण हा PYQ प्रश्न आहे. खूप वेळा म्हणजे विज्ञान या टॉपिकवर जर प्रश्न विचारला जातो तर हा प्रश्न आहे, फेवरेट प्रश्न आहे पोलीस भरतीला. चला तर पुढील प्रश्न, सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे?
सोडियमचे रासायनिक सूत्र आहे Na. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? तर फॉर्मिक ॲसिड. हाडांना हाडांशी जोडण्याचे काम कोण करते? हाडांना हाडांशी जोडण्याचे काम कोण करते? तर अस्थिबंध. रक्ताला लाल रंग कशामुळे येतो? तर हिमोग्लोबिनमुळे. लक्षात ठेवा, रक्ताला लाल रंग असतो हिमोग्लोबिनमुळे. आणि ह्या हिमोग्लोबिनमध्ये लोह हे धातू असते. चला तर मानवाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर होमोसेपियन. मानवाचे शास्त्रीय नाव आहे होमोसेपियन. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर चेतापेशी. दुधाचे रूपांतर दह्यात करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? दुधाचे रूपांतर दह्यात करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? तर लॅक्टोबॅसिलस. जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो? तर 14 जूनला जागतिक रक्तदान दिन साजरा करतात. IMP आहे, लिहून घ्या. मानवाने शोधलेला पहिला विषाणू कोणता आहे? मानवाने शोधलेला पहिला विषाणू आहे टोबॅको मोझेक व्हायरस. पाव, केक फुगवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर ईस्टचा वापर करतात. पुढचा प्रश्न. ॲनिमिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ॲनिमिया हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ब जीवनसत्व. प्रथिने ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर बायोयुरेट हे प्रथिने ओळखण्यासाठी चाचणी केली जाते. शेवटचा प्रश्न. शंकूपेशीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर शंकूपेशीच्या कमतरतेमुळे रंग आंधळेपणा हा रोग होतो. बायोटीन या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? बायोटीन. तर बायोटीन या जीवनसत्वाच्या अभावामुळे केस गळणे हा आजार होतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, प्रश्न कसे वाटले कमेंट करून सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायला भेटेल, तेही टॉपिकनुसार.